हरि पांडुरंगाष्टकम विवरणम. अवतरण. ऐतिहासिकदृष्ट्या पंढरपूरचा महिमा साधारणपणे 11व्या शतकापासून दृष्टीस पडतो. तथापि आद्य शंकराचार्य आपल्या दिग्विजय यात्रेच्या वेळी महाराष्ट्रातील या सुप्रसिद्ध क्षेत्रात गेले होते, असा उल्लेख चिदविलास यतींच्या शंकर विजय ग्रंथात आढळतो. यावरून आचार्यांच्या काळातही पंढरपूर आपल्या विशिष्ट वैभवाने नटलेले होते असे दिसते. आचार्यांनी केलेल्या या पांडुरंगाष्टक स्तोत्राची भाषा सरळ, सुगम, सालंकृत व चटकन मनाची पकड घेणारी आहे. वाणीविलास प्रेसच्या शांकर ग्रंथावलीतही या स्तोत्राचा समावेश आहे. हे स्तोत्र आद्य शंकराचार्यांचेच असावे असे वाटते. काहीही असो, स्तोत्राची भाषा प्रासादिक, अर्थसुंदर व विषय महाराष्ट्राची आवडती देवता भगवान पांडुरंग म्हणून हे स्तोत्र वाचकांपुढे ठेवले जात आहे. ज्यात शुभ्रवर्णाची व कृष्णवर्णाची छटा संमिश्र झालेली दिसते, त्यास पांडुर असे म्हणतात. गायीच्या खुरांनी उधळलेली पांढरी धूळ श्रीकृष्णांच्या अंगावर बसली व श्रीकृष्णाचा देह पांडुर दिसू लागला, म्हणून श्रीकृष्णाला पांडुरंग असे नाव पडले. तोच पांडुरंग पुंडलिकासाठी पंढरीस आला व कमरेवर हात ठेवून विटेवर उभा राहिला. त्याचे आचार्यांनी किती सुंदर वर्णन केलेले आहे पहा. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. भीमेच्या काठी महायोगपीठ म्हणजे महायोगाचे अधिष्ठान असलेल्या पंढरी क्षेत्रात पुंडलिकाला वर देण्याकरिता व्यास, नारदादी बड्या बड्या ऋषींसह जो येऊन राहिला आहे, त्या आनंदकंद परब्रह्मरूप पांडुरंगाला मी भजत आहे. प्रथम या पांडुरंगाष्टकाची पार्श्वभूमी आपल्याला समजली पाहिजे. याचे नाव आहे पांडुरंगाष्टक आणि हे रचलेले आहे जगद्गुरु शंकराचार्यांनी. त्यांच्या जीवन चरित्रामध्ये त्यांची जी दिग्विजय यात्रा होती त्यामध्ये ते स्वतः पंढरपूरला आले होते असा त्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. अर्थात त्यांच्या शांकर विजय या ग्रंथात हा उल्लेख आला आहे. ते पंढरपूरला या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले होते. याबरोबरच हे पांडुरंगाष्टक त्यांनी रचले हाही एक त्याचा पुरावा आहे. म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने पुंडलिकरायांच्या नंतर पंढरपूरचे वारकरी कोण कोण पंढरपूरला वारकरी म्हणून येऊन गेले ते या पांडुरंगाष्टकावरून, त्यांच्या शांकर विजय या ग्रंथातील वर्णनावरून दिसून येते. त्यामुळे या श्री पांडुरंगाचे श्री शंकराचार्यांनी केलेले वर्णन अतिशय सुंदर अशा स्वरूपाचे आहे. पण जर रोज स्वराने म्हणू लागला तर या म्हणण्यातही एक नाद माधुर्य निर्माण व्हावं असे सामर्थ्य या अक्षरांमध्ये आहे. ती अतिशय सुलभ आहे. ती भाषा संस्कृत असल्यामुळे त्या भाषेचे अवघडपण त्यात जाणवायला पाहिजे. पण श्री शंकराचार्यांच्या स्तोत्रात ते अजिबात जाणवत नाही. श्री शंकराचार्य शास्त्र सांगतात त्यावेळी शास्त्रशुद्ध असे मोठमोठाले शब्द ते वापरतात. त्यांच्या भाषेत शास्त्रशुद्धता असल्याकारणाने कदाचित कठीण शब्दांची जाण होण्याची शक्यता आहे. पण स्तोत्र वाचतेवेळी अत्यंत सहज, सुंदर, सोप्या रूपांमध्ये आचार्य ही भाषा बोलतात की या स्तोत्रांचा अर्थ पुष्कळसा न सांगताही माणसाला कळेल अशी या स्तोत्राची रचना आहे. या स्तोत्रामध्ये नादमाधुर्य आहे. श्लोक रचनेमागे भाषेची सुलभता आहे. त्यामागे शास्त्र सिद्धांत आहे, इतिहास आहे. श्री शंकराचार्यांची असलेली जी ईश्वर भक्ती, ती ईश्वर भक्तीही या स्तोत्रात वाङ्मयाच्या द्वारे अभिव्यक्त झालेली आपल्याला आढळात येते. देवाला आळविण्याचे,
देवाला भजण्याचे अनंत प्रकार आहेत. त्यापैकी त्या स्तोत्रांचे पठण करणे ही पण एक ईश्वराची भक्ती आहे. पाठांतराने माणसाची स्मृतिशक्ती वाढीला लागते असे आत्ताच्या संशोधकांनी मान्य केले आहे. आपल्या पूर्वजांनी देखील हेच सांगितले आहे. म्हणून ही स्तोत्र रचना सुद्धा पाठ करायला अतिशय चांगली व सोपी आहे. आपल्याला जर ही चाल आली तर या चालीच्या नादात ही स्तोत्र रचना पाठ करायला सुलभ होते. अशी या स्तोत्राची रचना आहे. आणि भक्ती क्षेत्रात स्तोत्रपठण ही एक महत्वाची भक्ती आहे. निर्गुण निराकार परमेश्वराचे ज्ञान सगळ्यांना होणे शक्य नाही. सगळ्यांची बुद्धी तेथपर्यंत जाणे शक्य नाही. म्हणून वेदाने मंद अतिमंद माणसालाही भगवत साक्षात्कार झाल्याशिवाय माणसाच्या जीवनाची कृतार्थता नाही असे म्हटले आहे. म्हणून थोर ऋषीमुनींना दया आली व त्या निर्गुण निराकार परमेश्वराचीच आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी मूर्ती असावी याचे प्रतिपादन केले. अर्थात त्या प्रतिपादनामध्ये त्या मूर्ती निर्माण केल्या जातात व त्यांची पूजा केली जाते. म्हणून अव्यक्त निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार रूपाने येतो व त्या सगुण साकार मूर्तीची आपण पूजा करतो. तेथे श्रद्धास्थान निर्माण करणे, वृत्तीला आलंबन वा अधिष्ठान निर्माण करणे याला शास्त्रामध्ये मूर्तीपूजेचे महत्त्व म्हणून प्रतिपादन केले आहे. या मूर्तीला इतिहास आहे. स्वतः पुंडलिक राय माता पितरांच्या सेवेत मग्न असताना त्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन पांडुरंग आपण होऊन त्यांच्याकडे आले. संतांनी असे सांगितले की पुंडलिक राय आपल्या आईवडिलांची सेवा सोडायला तयार नव्हते. श्रीकृष्ण परमात्मा गोकुळीहून आलेले आहेत तेव्हा त्यांचे आदरातिथ्य करणं हेही कर्तव्य आहे व आईवडिलांची सेवाही सोडता येत नाही कारण हेही कर्तव्य आहे. तर काय करावं? म्हणून आदरातिथ्य करण्यासाठी तेथे असलेली एक वीट त्यांनी संतांच्याच शब्दात सांगायचे झाले तर मागे भिरकावली आणि सांगितले की या भिरकावलेल्या विटेवर देवा तू उभा राहा. पुंडलिक रायाच्या सांगण्यावरून देव उभा आहे. तेव्हा विठ्ठलाने पुंडलिक रायांना विचारले, मी तुला वर देण्यासाठी आलो आहे. तुला जर काही वर मागावयाचा असेल तर तू माग. तेव्हा ते पांडुरंगाला म्हणाले, हे पांडुरंगा, तुला जर मला काही द्यावयाचे असेल तर तुझ्या दर्शनाला मूढ पापी दुष्ट लोक कोणी खळ असतील तर त्यांच्या ठिकाणी असलेला खळपणा निवृत्त करून त्यांना या भवसागरातून तारून नेण्याचे काम कर. असं वरदान या पुंडलिक रायाने मागितलं व ते विठ्ठलाने तथास्तु म्हणून मान्य पण केलेलं आहे. तो विटेवर उभा आहे कशासाठी? तर तो या वराप्रमाणे कोण कोण भक्त माझ्याकडे येतो आहे त्याची वाट पाहण्यासाठी उभा आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्याम. भीमरथ्याम तटे म्हणजे भीमेवरच्या तीरावर. भगवान स्वतः पुंडलिकाय वरम दातुम म्हणजे पुंडलिकाला वर देण्यासाठी म्हणून तिथे उभे आहेत. त्यासाठी ते आपण होऊन प्रवृत्त झाले कारण तो भक्तीचा लाचावलेला असल्या कारणाने. आपल्या अंतकरणात काय भाव आहे ते तो पाहतो आणि त्या गोडीने तो संतुष्ट होतो. ब्रह्म उपचार किती याला देव महत्व देत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छन्ति असं भगवान म्हणतात. जो मला भक्तीने पान देतो, फूल देतो, पाणी देतो त्याच्यासाठीही मी येतो. आई वडिलांच्या सेवेमध्ये पुंडलिक राय मग्न असल्यामुळे त्यांना वर देण्यासाठी देव आले. आणि कसे आले? मुनींद्रही समागत्य, एकटे नाही आले. ते आपल्या बरोबर व्यास नारद इत्यादी थोर थोर जे मुनी होते त्यांना ते बरोबर घेऊन आले. आपल्या बरोबर आपल्या भक्तांना घेऊन ते पंढरपूरला आले. या भक्तांची देव पूजा करीत होता. भगवंताच्या पूजेमध्ये असलेले हे सगळे देव व्यास नारद मुनी इत्यादी यांना सर्वांना घेऊन देव पंढरीत आले व आपल्या पुंडलिक रायाला वर द्यावा म्हणून प्रवृत्त झाले. म्हणून समागत्य
तिष्ठन्तमानंदकंदम. आनंदकंद या शब्दाचा अर्थ तो सुखरूप आहे आणि त्या सगळ्या सुखाची निर्मिती अभिव्यक्ती त्या परमेश्वरापासून होते. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंग असलेला पांडुरंग परमात्मा त्याला मी नमस्कार करतो असे आचार्य लिहितात. पांडुरंग या शब्दाचा अर्थ असा आहे की श्रीकृष्ण परमात्माच पांडुरंगाच्या रूपाने अवतीर्ण झाला. श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळी गायी राखायला जात असे त्यावेळी गायी राखून परत येताना परमात्म्याच्या अंगावर गायीच्या चरणाची धूळ, गायी गुरांनी उधळलेली धूळ बसायची आणि त्या धुळीचा रंग असा असतो तो म्हणजे ती धूळ केवळ काळी नसते आणि एकदम पांढरी नसते. त्या मातीमध्ये थोडा कृष्ण रूप भाग असतो व शुभ्र भाग असतो. आत्ताच्या शब्दात ती सांगायची तर कृष्णधवल या प्रकारची ती माती असते. कृष्णधवल मातीचे कण जेव्हा आपल्या अंगावर बसतात तेव्हा आपल्याला जो रंग प्राप्त होतो त्याचं नाव आहे पांडूर. आणि त्या पांडूर रंगानेच संपन्न असलेला परमात्मा इथे विटेवर येऊन कमरेवर हात ठेवून समचरण असा उभा असल्या कारणानेच याही अवस्थेमध्ये त्या देवाला पांडुरंग असे नाव प्राप्त झाले. आणि त्या पांडुरंगाला मी नमस्कार करतो, भजतो असे श्री शंकराचार्य या श्लोकात म्हणतात. या स्तोत्राच्या ध्वनी लहरी ज्या निर्माण होतात त्या ध्वनी लहरींच्या मध्ये मनात शांतता निर्माण करणं, विकार निवृत्त करणं हे सामर्थ्य आहे. हे आत्ताच्या सगळ्या वैज्ञानिकांना मान्य आहे. काही लोकांनी हे प्रयत्न वृक्षांवर देखील केले. काही वृक्षांवर असे मंत्र घालण्याचा प्रयत्न केला व दुसऱ्या वृक्षांवर हा प्रयोग केला नाही. दोघांच्या वाढीमध्ये फरक आहे असे त्यांना दिसून आले. म्हणजे संगीताचा आणि ध्वनीशास्त्राचा जर आपण विचार केला तर वृक्षावरही ध्वनी लहरींचा परिणाम होतो हे त्यांनी मान्य केले आहे. तर मग आपल्यावर नक्कीच होतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ध्वनी लहरींचे चिंतन करणाऱ्यांनी ती गोष्ट मान्य केली आहे. जगद्गुरु श्री शंकराचार्य या मूर्तीला साक्षात परब्रह्म मूर्ती म्हणतात. ही मोठी चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. हे जे शेवटचे चरण आहे त्यात परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असे म्हटले आहे. परब्रह्मलिंगम म्हणजे साक्षात परब्रह्म मूर्ती. तडिद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं दृष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. ज्याचे वस्त्र विद्युतलतेप्रमाणे पीतवर्ण दिसत आहे, अंगकांती नीलवर्ण असलेल्या मेघाप्रमाणे शोभत आहे, जो लक्ष्मीचे निवासस्थान आहे, जो परमसुंदर चित्स्वरूप व प्रकाश स्वरूप आहे, सर्वश्रेष्ठ व जणू काय भक्तांना दर्शन देण्याकरिता विटेवर सारखी पाऊले ठेवून उभा आहे, अशा त्या परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी शरण आलो आहे. पुढच्या श्लोकामध्ये वर्णन करताना आचार्य सांगतात, तडिद्वाससम. ही जी मूर्ती आहे ना, या मूर्तीने जे वस्त्र धारण केले आहे ते तडित म्हणजे विद्युतलता ज्याप्रमाणे पीतरंगाची असते त्या पीतरंगाप्रमाणे माझ्या पांडुरंगाने वस्त्र धारण केले आहे आणि त्या पीतांबराला धारण करून हा विटेवर उभा आहे. नीलमेघावभासम म्हणजे त्या भगवंताची अंगकांती कशी आहे तर अंगकांतीबद्दल नीलमेघावभासम म्हणजे मेघ ज्याप्रमाणे श्यामवर्णाचा असतो तो नीलवर्णाचा असतो, त्या मेघवर्णाप्रमाणे या पांडुरंगाची अंगकांती आहे. पुढे आचार्य म्हणतात, रमा मंदिरम. भगवंताच्या पत्नीचे नाव आहे रमा. रमा म्हणजे लक्ष्मी. ही लक्ष्मी क्षीरसागराची कन्या आहे. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी.
लक्ष्मी मुकुंदापाशी गेली व त्याला पुष्पमाला घालून तिथे ती स्थिरावली. ती सदाचीच. म्हणून भगवंत त्या रमेचे स्थिर होण्याचे मंदिर आहे. म्हणून रमा मंदिरम. भगवान इतका सुंदर आहे की या विठ्ठलाच्या रूपाप्रमाणे सुंदर रूप नाही. नीलमेघावभासम रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाशम. हा परमात्मा चित स्वरूप आहे व प्रकाश स्वरूप आहे. दोन्ही पदे जवळजवळ एकाच अर्थाची आहेत. यात चित प्रकाशम याद्वारे हा सामान्य प्रकाश म्हणून हा चित प्रकाश असून तोच या मूर्तीच्या द्वारे अवतरलेला आहे असे आचार्यांना सांगावयाचे आहे. परमात्मा चित प्रकाश आहे. सूर्य हा भौतिक प्रकाश आहे. बुद्धी व वृत्तीचा विकारी प्रकाश आहे. परमात्मा हा निर्विकार चित प्रकाश आहे. चित प्रकाश असा हा स्वयंप्रकाश परमात्मा आहे. वरम त्विष्टिकायाम समन्यस्तपादम. ती समस्वरूपाची पावलं या विटेवर ठेवून हा उभा आहे. सम पावले विटेवर ठेवून उभा आहे या म्हणण्यात दोन गोष्टी सूचित झालेल्या आहेत. परमात्म्याची चरणांची रचना समस्वरूपाची आहे. समचरण याचा अर्थ समस्वरूप. समस्वरूप असलेला परमात्मा परब्रह्म इथे उभा आहे. उभा आहे या शब्दात ध्यान रूपात ध्यान मूर्ती तर आहेच, पण त्याबरोबर आपल्या भक्ताला वर देण्यासाठी तो उभा आहे. भगवान भक्ताची वाट पाहत असताना समचरण आहे आणि उभा आहे म्हणजे येणाऱ्या भक्तांची वंचना यत्किंचितही होणार नाही यासाठी तो सदा जागरूक आहे. म्हणून समचरण समन्यस्तपादम. कशासाठी तर वर प्रदान करण्यासाठी. प्रमाणं भवाब्देरिदं मामकानां नितंभः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसते धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगाने कमरेवर हात का ठेवले आहेत असा कोणी प्रश्न केल्यास त्याला आचार्य उत्तर देतात. मला अनन्य प्रेमाने शरण येणाऱ्या माझ्या भक्तांना भवसागर हा फक्त कमरे इतकाच आहे. तो सहज सुलभ रीतीने पार करता येतो. हे सांगण्याकरिताच पांडुरंगाने कमरेवर हात ठेवले आहेत आणि बोटे नाभिस्थानाकडे वळविली आहेत. ती का तर आचार्य उत्तर देतात, माझ्या भक्तांना ब्रह्मदेवाचा सत्यलोक हा कमरेपासून नाभिस्थान जितके उंच आहे त्यापेक्षा अधिक उंच नाही. हे दाखविण्याकरिताच पांडुरंगाने आपली बोटे कमरेपासून नाभिस्थानाकडे वळविली आहे. त्या परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी अनन्य भावाने शरण आलो आहे. प्रमाणं भवाब्दे हृदं मामकानाम. मामकानाम म्हणजे स्वभक्तानाम. त्या स्वतःच्या भक्तांना इदं भवाब्दे प्रमाणम या संसार सागराची खोली सांगण्यासाठी उभा आहे. हा जो संसार सागर आहे हा तसा खोल नाही. हा कमरे इतकाच आहे आणि याला जर कमरेपेक्षा वर जर अधिक स्थिती निर्माण झाली तर माणूस यातून तरून जाऊ शकत नाही. तो वेग सहन करू शकत नाही. पण कमरे इतके जर पाणी असेल तर माणूस त्या काठावरून त्या काठावर जाऊ शकतो. प्रमाणं भवाब्दे हृदं मामकाना नितंबः कराभ्याम धृतो येन तस्मात्. तस्मात् म्हणजे म्हणून या पांडुरंगाने आपले हात कमरेवर ठेवलेले आहेत आणि तद्वारा भक्तांना सांगतो की तुम्ही या संसार सागरातून तरून जाऊ शकता आणि त्यासाठी मी उभा आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. विधातुर्व सत्तै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्या कमरेवर जो हात आहे त्या हाताची जी बोटे आहेत ती बेंबीकडे वळलेली आहेत. आपण निरीक्षण करून ती बोटे पहा की नाभीकडे वळलेली आहेत. यावर प्रश्न विचारला तो आचार्यांना, अर्थात नाभी कोशापर्यंत भगवंताची बोटे वळली आहेत त्याचे काय कारण. त्या विधात्याच्या सत्यलोकाचे वर्णन करतात. त्या सत्यलोकाची उंची किती आहे. कमरेपासून नाभी इतकी त्याची उंची आहे. ही उंची भक्तांना कळावी म्हणून भगवंताने आपल्या हाताची बोटे नाभीकडे वळविलेली आहेत
आणि या परब्रह्म मूर्तीचा मी आश्रय करतो, भजन करतो, अनन्य भावाने मी शरण आहे असे आचार्य म्हणतात. स्फुरत् कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. कंठप्रदेशी शोभणाऱ्या दैदिप्यमान अशा कौस्तुभ रत्नाने जो अलंकृत झालेला आहे, ज्याच्या भुज प्रदेशावर केयूर म्हणजे बाजूबंद शोभत आहेत, ज्याच्या सानिध्यात लक्ष्मी नित्य वास्तव्य करीत आहे, जो सर्व लोकांचा पालन करता आहे, अशा त्या सर्वश्रेष्ठ परमशांत मंगलमय शिवस्वरूप व स्तुती करण्याला योग्य असलेल्या परब्रह्मरूप पांडुरंगाला मी भक्तिपूर्वक भजत आहे. श्रियाजुष्ट केयूरकम श्रीनिवासम. श्रिया याचा अर्थ आहे बाहू. बाहूवरही एक अलंकार घातलेला आहे. त्याला पूर्वीच्या काळात केयूर असे म्हणत. केयूर म्हणजेच बाजूबंद. परमात्म्याने आपल्या भुजांवर केयूर नावाचा अलंकार धारण केलेला आहे. आणि श्रीनिवासम, श्रीनिवासम म्हणजे लक्ष्मीचे निवासस्थान असलेल्या. ती लक्ष्मी ज्यावेळी भगवंताकडे जाते तेव्हा भगवंताने सांगितले की तू जर सर्व ऐश्वर्य बाजूला टाकीत असशील तर मी तुला धुवावयास फक्त पाय देतो. म्हणून ती पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. त्यापेक्षा तिला जास्त महत्व भगवंताने दिले नाही. ती चरणाजवळ विश्राम पावली. म्हणून भगवंताचे नाव ठेवले श्रीनिवासम. असा हा परमात्मा शिवम स्वरूपाचा आहे, कल्याण स्वरूप आहे. पांडुरंगासारखा शिवस्वरूप कोणी नाही. तो लोकपाल म्हणजे जेव्हा माया विशिष्ट परमेश्वराला परिपालनाचा संकल्प होतो तेव्हा त्याला विष्णू असे म्हणतात. लोकपाल म्हणजे सर्व जगताचे परिपालन करणारा परमात्मा आहे. हाच परमात्मा जगताचा ब्रह्मदेव होय, हाच विष्णू होय व हाच परमात्मा रुद्र होऊन जगताचा संहार करतो. म्हणून लोकपालम या विशेषणाचा अंगीकार केलेला आहे. त्या परब्रह्म मूर्तिरूप असलेल्या पांडुरंगाला मी भजन करत आहे, मी वंदन करत आहे. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. ज्याचे मुख शरद ऋतूतील चंद्रबिंबाप्रमाणे अत्यंत रमणीय दिसत आहे. मुखावर सुंदर हास्य विलसत आहे. कानांमध्ये कुंडले शोभत आहेत. त्या कुंडलांची कांती गंडस्थळावर म्हणजे गालांवर झळकत आहे. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे ज्याचे ओठ आरक्त वर्ण, डोळे कमळाप्रमाणे विशाल आणि सुंदर, अशा त्या परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी प्रेमपूर्वक नमस्कार करतो. त्याचा मी अनन्य भावाने आश्रय करीत आहे असे आचार्य म्हणतात. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासम. श्री शंकराचार्य ऋतूचे सुद्धा कसे द्रष्टे आहेत ते बघा. चंद्रबिंब सर्वत्र चांगले असते, तरी सुद्धा शरद ऋतूमध्ये पौर्णिमेच्या दिवशी जे त्या प्रभेचं रूप असते ते सर्वात उत्कृष्ट असते. कारण सूर्याचे तेज आहे पण ते ताप देते. म्हणून संतांचे वर्णन करताना मार्तंडचे तापहीन असे वर्णन केलंय. सूर्याचा प्रकाश आहे पण तापदायक आहे. मग चंद्राचा प्रकाश आहे तेजपरी शीतल शशांकाचे. चंद्राचे तेज शीतल आहे. या भगवंताच्या मुखमंडलावर असलेले तेज हे ते तेज आहे. ते सूर्यासारखे तापदायक नाही. पण शरद ऋतूमध्ये चंद्रबिंबाचे तेज ते निष्कलंक तेज या भगवंताच्या मुखमंडलावरचे तेज आहे. आणि इतकेच नाही तर चारू हासम, ज्या भगवंताच्या मुखावर उत्तम प्रकारचे विलक्षण हास्य आहे, अशा प्रकारचा हा परमात्मा असून लसत कुंडला क्रांत, या भगवंताच्या कानामध्ये कुंडले घातलेली आहेत
मकर कुंडले तळपती श्रवणी, त्या भगवंताच्या कानामध्ये कुंडल शोभायमान आहेत. त्यांचे जे तेज आहे ते भगवंताच्या गंडस्थलावर म्हणजे गाल प्रदेशावर विराजमान होतय. तो प्रकाश पसरलेला आहे असं दिसून येतं. अशा भगवंताला जपाराग बिंबाधरम, जास्वंदीचे फूल हे तांबडे असते. त्या जास्वंदीच्या फुलाच्या ठिकाणी असलेला तांबडेपणा या भगवंताच्या ओठाच्या ठिकाणी विद्यमान आहे. कंजनेत्रम म्हणजे भगवंताचे जे नेत्र आहेत ते नेत्र कसे आहेत तर कमलाप्रमाणे विशाल आहेत आणि कमलाप्रमाणे सुंदर आहेत. कमलपत्र विशाल असते आणि सुंदर असते. भगवंताचे नेत्र विशाल आहेत, त्यात कमलपत्राप्रमाणे सुंदरता आहे. जपाराग बिंबाधरम कंजनेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अशा परब्रह्म मूर्ती पांडुरंगाला मी नमस्कार करत आहे, अनन्य भावाने शरण जात आहे. श्री शंकराचार्यांनी पांडुरंगाच्या सगुण साकार व निर्गुण निराकार रूपाचे जे वर्णन केलंय ते अतिशय चिंतनीय आहे. किंबहुना सगुण आणि निर्गुण यामध्ये कसा अभेद आहे हे जर आपल्याला समजायचे झाले तर या स्तोत्रावरून लक्षात येण्यासारखे आहे. किरीटोज्ज्वलत् सर्वदिप्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. मस्तकावर विराजमान असलेल्या मुकुटातील रत्नांच्या कांतीने मुखाभोवतालच्या सर्व दिशा उजळल्यासारख्या दिसत आहेत. बहुमोलाची दिव्य रत्ने अर्पण करून देवांनी ज्याची पूजा केली आहे, भगवंताची उभी राहण्याची एक विशेषता आहे. त्याचे कारण आहे कारण असे पाय, कंबर आणि मान या 3 ठिकाणी भगवान वाकलेला आहे. पायाच्या ठिकाणी वाकडा, कमरेच्या ठिकाणी व मानेच्या ठिकाणी वाकडा आहे. म्हणून पद, कटी आणि ग्रीवा या 3 ठिकाणी भगवान वाकडा राखून वेणू वाजवितो आहे. या परमेश्वराचे रूप आहे ते निर्गुण निराकार रूप कसे असेल तर विभूम. विभू म्हणजे व्यापक, व्यापक म्हणजे ओतप्रोत भरलेले, ज्याला देश, काल व वस्तू परिच्छेद नाही, त्याला विभू म्हणतात. परमात्म्याला देश परिच्छेद नाही कारण तो सर्वत्र व्यापक आहे. त्याला काल परिच्छेद नाही कारण हा परमात्मा सर्व काल आहे. आणि त्याला वस्तू परिच्छेद नाही कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्यामी रूपाने तो व्याप्त आहे. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्ददञ्चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. तो पांडुरंग विभू म्हणजे सर्व विश्वाला व्यापणारा अथवा विश्वस्वरूपाने नटणारा आहे. वेणू वाजवत वृंदावनात फिरतो, त्याचा कोणालाही अंत लागत नाही. तो स्वतः लीलेने गोपवेश धारण करणारा आहे. गायीच्या समुदायाला तो आनंद देतो, गोप गोपीजनांनाही आनंदवितो. ज्याचे हास्य मोठे सुंदर आहे अशा त्या परब्रह्मरूप पांडुरंगाला मी नमस्कार करत आहे. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परन्धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अज म्हणजे ज्याला जन्म नाही, रुक्मिणीचा प्राणाधार, भक्तांचा परम विश्रामधाम, शुद्ध एकमाद्वितीय, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही अवस्थांच्या पलीकडचा अथवा बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या 3ही अवस्थांच्या पलीकडचा, सदा सर्व काळ प्रसन्न आणि शरण आलेल्यांचे दुःख हरण करणारा, देवांचा देव, परब्रह्म स्वरूप जो पांडुरंग भगवान श्रीहरी, त्याचा मी अनन्य भावाने आश्रय करीत आहे. त्याला नमस्कार असो. अजह म्हणजे
तो जन्मरहित आहे. जगतामध्ये प्रत्येकाला जन्म आहे. फक्त एक परमात्मा असा आहे की त्याला जन्म आणि मृत्यू नाही. स्तवं पाण्डुरङ्गस्य वैपुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति. पांडुरंगस्य स्तवनम हे पांडुरंगाचे स्तोत्र. स्तवम म्हणजे स्तुती आहे. सच्चिदानंद गण भगवान पांडुरंग त्यांचे हे स्तोत्र अत्यंत पुण्यकारक आहे. जो कोणी एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक या स्तोत्राचे पठन नित्य करीत तो अंतकाळी भवसागराला सहज तरून जाईल आणि त्यांना नित्य अविनाशी आनंदकंद अशा परब्रह्म स्वरूप श्रीहरीच्या पांडुरंगाच्या शाश्वत स्वरूपाची प्राप्ती होईल. इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत्शंकराचार्य विरचितं पाण्डुरङ्गाष्टकं स्तोत्रं सम्पूर्णं. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.